हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. या दिवसाची वाट आम्ही खूप दिवसांपासून, खूप महिन्यांपासून बघत होतो. तुम्हाला माहिती असेल, आपण प्रत्येक वर्षाला आपली ट्रिप काढत असतो. वर्षाच्या शेवटी आपला जो इयर एंड आहे, आपण तो चांगल्या ठिकाणी एंड करत असतो. त्याच्यावरून तुम्हाला समजून गेलं असेल तर कमेंट डाऊन करा. मी कुठं चाललो आहे, आजच आपल्याला निघायचं आहे आणि माझी पूर्ण पॅकिंग बाकी. दुसरं म्हणजे माझं ऑफिससुद्धा आहे. ऑफिसला हाफ डे घेतला आहे आणि आमच्या घरातले 4 लोक 3 कोपऱ्याला जाणार. मी वेगळ्या कोपऱ्याला, वहिनी आणि आई वेगळ्या कोपऱ्याला आणि दादा वेगळ्या कोपऱ्याला, असे 4 लोक 3 वेगवेगळ्या कोपऱ्याला जाणार आहे. तर हा जो प्लॅन होता ना, तो न्यू इयरचा होता. पण आपण हा जो प्लॅन आपण क्रिसमसचा वीकेंडला करतोय. क्रिसमसचा जो लॉंग वीकेंड आता आहे, म्हणजे उद्यापासून, त्याला करतोय. त्याच्या मागे पण रिझन आहे, तर तुम्हाला पुढचं येत्या ब्लॉगमध्ये समजून जाईल. बट आय एम सुपर एक्साइटेड. आणि मागच्या 1 तासापासून मी इथं बसून फक्त आणि फक्त माझा डेटा जो आहे मोबाईलमधला तो डिलीट करतो. बिकॉज स्पेस आपल्याला खूप जास्त हवा आहे. पण मी तिथं जाण्यासाठी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि मला खूप जास्त गरज आहे तिथं जायची. आणि फायनली तो प्लॅन होतोय. आणि ह्या लोकांना सगळ्यांना खोटं वाटतंय. दादाला पण खोटं वाटतंय, स्नोईला पण खोटं वाटतंय मी चाललोय, आणि त्या माझ्या आईला पण खोटं वाटतंय. कारण की तुला माहिती का, कारण सांगू असं नको, पहिले कारण ऐकून घे. आमच्या इथे ट्रेनचं तिकीट आहे ना, ते आम्हाला कन्फर्म नाही झालं. बिकॉज आम्ही 2-3 जुगाड केले तरी शेवटपर्यंत कन्फर्म नाही झालं. मग शेवटी आम्ही एकदम इमर्जन्सीमध्ये बसचं तिकीट केलं आणि बसने चाललोय. आणि हे म्हणतायत की तू अजून पॅकिंग नाही केली, तुझं काही ठिकाणा नाही आहे, तू आम्हाला बसचं तिकीट दाखवत नाही, तू खरं चाललाय का? पण लेट मी टेल यू गाईस, मी खरं चाललोय. आणि जेव्हा निघेल, जेव्हा बॅग पॅक होऊन जाईल, तेव्हा यांना खरं पटेल. आईचा काय प्लॅन आहे? आम्ही वाशिमला चाललो. आईने डायरेक्ट सांगून दिलं. मी म्हटलं 3 कोपऱ्यात 3 लोक जाणार आहेत, चला ते पण सांगून देतो. आई वहिनी वाशिमला चालले, दादा त्याच्या मित्रांसोबत रत्नागिरीला चाललाय. आणि मी थोड्या वेळात तुम्हाला समजेल मी जेव्हा निघेल, आपण जेव्हा जाऊ. पण मी प्रत्येक वर्षी जातो, जोपर्यंत ते दाखवते ना तुम्ही. मी ते नाही टाकणार ना, मी ते टाकणारच नाही, मी ते थंबनेल टाकणारच नाही. सो तुम्ही गेस करून घ्या. तुमच्याकडे 10-20 सेकंद आहेत, ज्या पुढच्या क्लिप चालतील तोपर्यंत. ठीक आहे. If I go to new and कोड मैंने कॉपी पेस्ट किया है, मतलब प्रोडक्शन का कोड मैंने डेव पे डाला. आता प्रॉब्लेम सांगतो. प्रॉब्लेम काय होतोय, माझा ऑफिस पण हाफ डे जरी घेतला असेल ना, तरी पण आम्हाला इथून 3 वाजेला निघायचं आणि 2:30 वाजेपर्यंत माझे कॉल्स आहेत, माझे मीटिंग्स आहेत. आता एक मीटिंग संपवली इम्पॉर्टंट, बिकॉज आज स्प्रिंटचा शेवटचा दिवस पण आहे. जेवढी कामं होती त्या आजच संपवून सगळे क्लोज करून मला जायचं आहे. आणि माझं नावावर जेवढी पण कामं आहेत ते सगळी मला डन करायची होती. त्यातनं एक राहिली होती, त्याची मीटिंग चालू होती, ते आत्ता संपलं. आणि अजून एक मीटिंग थोड्या वेळाने. त्याचं आधी आपण खाऊन घेऊ. आईने आपला नाश्ता बनवून ठेवला आहे, पोहे आणि चहा. पटकन खाऊ. हे बघा, पॅकिंग पण बाकी. पॅकिंगचं सामान पण असं मी काढून ठेवलं आहे. आणि काय काय घेऊन जायचंय, काय काय नाही, असं ऐन वेळेस करतो ना. मी किती प्लॅन केला ना, मी हे करून ठेवेल, मी लिस्ट बनवून ठेवेल, सगळ्या गोष्टी आधीच करून ठेवेल. पण पॉसिबलच होत नाही. शेवटच्या क्षणाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असो, आपण रिझन देऊन चालणार नाही. पटकन आपण नाश्ता करून घेऊ, ऑफिसची कामं आवरू आणि जेवढा टाइम भेटेल तसं आपली पॅकिंग जी काही आहे ती आवरून घेऊ. कपडे आपण काढून घेतलेत. आता हे मला पॅक करायचे आहेत. आणि ही आपली एक पॅन्ट इस्त्री करायची. याची बाहेर जाणार नाही आपण इस्त्री करायला. आपण आज आपलं जे दिवाळी गिफ्ट आलं होतं ना, याला ट्राय करून बघू याच्याने इस्त्री कशी होते. बिकॉज याचा यूज अजूनपर्यंत आपण केलेला नाही आहे. सो त्याला फायनली इस्त्री केल्यानंतर आपले जे कपडे ते आपल्या बॅगेत टाकू आणि ऑल डन. फक्त जे राहील ते चार्जर आणि छोट्या मोठ्या ज्या गोष्टीत तेवढंच. मला जेवढं आठवतं तेवढं तर मी घेऊन घेतलं आहे. या इस्त्रीचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज म्हणजे याचं प्लग इन. याचं जे प्लग आहे बघा केवढं मोठं आहे. आमच्या घरात एवढे मोठमोठे प्लग नाही आहेत, कशातच जात नाही. याच्यात पण नाही. इकडं माझ्या रूममध्ये जर बघितलं तर इथं पण छोटं आहे, इथं पण जात नाही. हे जुगाड भेटला आपल्याला, पण हे खूप डोक्याला ताप आहे. याला ऑन केलं, त्याच्यानंतर इथून ऑन झालं. याला इथून ऑन करावं लागतं का? हे फॅन्सी आयटम आपल्याला एक तर जमत नाही, पण आता भेटले तर म्हटलं यूज करून बघू. हां, चालू आहे. इको मॅक्स ग्रेट. इथून आता काहीतरी वाफ येईल तेव्हा आपण असं बुरबुर 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 बुर. मिरॅकल 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 दुवा दुवा. आता हे होईल का पण जसं हवं आहे तसं. या इस्त्रीचा किंवा हे जे काही मशीन आहे याचा एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देतो. कोणी जर बाय करत असेल तर अजिबात करू नका. एक तर बघा, एक पॅन्टमध्ये हे पूर्ण जे पाणी होतं ते संपून गेलं. आणि पॅन्टची कंडिशन बघा, इस्त्री प्रॉपर झालेली नाही आहे. आणि मला नाही आवडलं बाबा. मला जर पर्सनली कोणी विचारेल घ्यायला पाहिजे का नाही, मी तर म्हणेल 100% नो. आता आपल्याला सवय नाही म्हणून. पण जो माणसाचा टच असतो, आपण इस्त्रीचे कपडे देतो ना करायला, ते जे करून येतात ते बेस्ट असतात. पण याच्याने तात्पुरता जरी केलं, जर 4-5 कपडे करायचे असतील तर मग या पाण्याने नाही भागणार यार. 4-5 वेळेस चेंज करावं लागेल. तरी तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. पण हे बघा, एक पॅन्ट करायला गेलं त्यात पण एवढ्या गुड्यात अजून पण फेल. मिशन
जे काही होता आपला छोटा मोठा करायचा तो फेल झाला आपला. ॲक्च्युली ना स्नोची ना तब्येत खराब आहे म्हणून इतकी क्रँकी होते ना ती सकाळपासून रड रड रड. तिला ते दवा स्टीम हे सगळं देता येईल ना खूप चिडचिड करते बिचारी. आता पण खूप रडत होती म्हणून मी सगळं साईडला ठेवलं आणि तिला जरा फिरवायला घेऊन आलो. का भाऊ काय होतं बेटा तुला? काय होतंय? काय होतंय चुच्चूला? काय होतंय? चल हां आजी दे आवाज दे. आजी 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 इकडे ये. बोलो बोलो. हे बघ आजी आजी बोलो. आजी जी आजी आजी आजी. चला भागो 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 भागो. स्टॉप. अजून 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 हां चल भागो भागो भागो. स्टॉप. अजून खूप हेवी झालीस नाही. च्याऊ म्याऊ कुठे? च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ. चलो फायनली डन. बापरे बापरे बाप. ट्रॅव्हलिंगच्या दिवशी वाजून गेलेत बघा 2:30. आपल्याला इथून निघायचं 3 वाजेला आणि अजूनपर्यंत मी माझ्या ऑफिसची कामं करत होतो. कशी तरी मी बॅग पॅक केली आहे. याच्यात अजून भरपूरशा काही याच्यात अजून भरपूरशा गोष्टी ॲड व्हायचं बाकी आहेत. ते मला शोधू द्या पटकन. माझं जेवण राहिलंय. आई विचारी मला 3 ते 4 वेळेस आली विचारायला. मीटिंगमध्ये होतो म्हणून मला जेवता नाही आलं. बट ठीक आहे पटकन खाऊन घेऊ. पण जेवण झाल्यानंतर फायनली आपली पॅकिंग झाली. आपण पटकन आता हे खाली घेऊन जाऊ बिकॉज खाली माझा एक मित्र येऊन गेला आणि बाळा पण ऑन दी वे. अच्छा पोपट. अरे खूपदा आले ते पोपट. मी उडवून दिलं त्यांना 3-4 वेळेस. चला आता निघूयात. आपल्याकडे जास्त टाईम नाही. 5 ते 10 मिनटं राहिलेत आणि इथून आपल्याला संगमवाडी म्हणजे 30-40 मिनटं लागतील पोहोचायला आणि तिथून मग बस. आणि खूप साऱ्या स्टोरी आहेत त्या आपण नंतर कव्हर करू बिकॉज आमचे इतके हाल झालेत. आणि आत्ता जाताना तर खूप जास्त हाल होणार आहेत. हाल म्हणजे आम्ही जेव्हा ट्रेन बुक केली ना आमचे ट्रेनचे जे तिकीट आहेत ते वेटिंग लिस्टमध्ये होते. वेटिंग लिस्टमधून कन्फर्म होतील अशा आशेमध्ये बसलो होतो. पण ते शेवटपर्यंत नाही झाले आणि आम्ही काल एकदम अर्जंटमध्ये बसचे तिकीट काढलेत आणि बसचे जे तिकीट भेटलेत आम्हाला एक शेवटची सीट भेटली. अशी एकदम अशी शेवटची जी असते ना ती भेटली. आणि असा प्रवास मी कधी केला नाही आहे. सो बघूयात. होप फॉर द बेस्ट. जरा प्रवास आमचा चांगला व्हायला पाहिजे. जरी चांगला नाही झाला पण आम्हाला काही करून निघायचंच होतं आणि काही करून उज्जैनला पोचायचंच होतं. बोलता बोलता बोलून दिलं कुठं चाललो आहे ते. तर आम्ही चाललो आहे प्रत्येक वर्षासारखं यावर्षी पण उज्जैनला. हे आपलं 3रं वर्ष आहे. आपण मागच्या 2 वर्षी पण सलग इयर एंड व्हायचा आधी उज्जैनला असायचो. न्यू इयर तिथून स्टार्ट करायचो आणि यावर्षी पण आपण इयर एंड तिथंच करणार आहेत. आणि न्यू इयरचा दुसरा प्लॅन आहे तो तुम्हाला समजेलच लवकर. देवा लक्ष ठेव. आईचे पाया पडून घेऊ. मम्मी लक्ष ठेव. बाय स्नो. आय लव्ह यू. विल मिस यू. टेक केअर. टाटा बेटा. आपली बॅग घेऊन घेतली. आपलं जॅकेट घेऊन घेतलं. एक ओढायला घेऊन घेतलं आणि स्नोईला पण बघून घेतलंय. स्नोईला उठवणार नाही मी बिकॉज तिची तब्येत खराब आहे. तिला झोपू द्या. तिला जर उठवलं ना मग तिला परत झोपवणं खूप मोठा टास्क आहे. सो चला पटकन खाली जाऊयात. आता वाजून गेले 3:30-4:30 पर्यंत आपण जिथं बस आहे आपलं लोकेशन तिथं पोहोचू. आणि मग त्याच्यानंतर बसचं टायमिंग 5 वाजेपर्यंत. 3rd इयर 3रं वर्ष कंटिन्यू. सध्या एक 3रा आहे जो आमच्यासोबत येतोय आणि त्याची बॅग बघा. याच्यात आमच्या म्हणजे आमच्या सगळ्यांची तुझं सामान पण आहे त्याच्यात. आमच्या सगळ्यांची त्याच्यात गोदड्या वगैरे सगळे जॅकेट अँड ऑल. तर ती बॅग एक्स्ट्रा घेतली. थँक्यू सध्या. बाळा पण येऊन गेला. बाळा गेटवर आहे. लेट्स गो. जय महाकाल. आणि आपण पोहोचलो आपल्या गाडीजवळ. बघा हीच गाडी आमची. याला म्हणतात खड्डा पार्किंग. खड्ड्यामध्ये म्हणून खड्डा पार्किंग. फायनली बसलो आम्ही. आमच्या सीट्स एकदम लास्ट सीट आहे. याच्यानंतर कुठलीही सीट नाही आहे आणि एकदम ठीकठाक गाडी आहे. असं चांगली पण नाही म्हणणार वाईट पण नाही म्हणणार पण एकदम ठीकठाक. वाईट समजेल थोड्या वेळानंतर. थोडा एक्सपिरियन्स आल्यानंतर किती वाईट आहे काही नाही. पण फॉर शुअर वाईट तर आहे. पण आपल्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता आणि महाकालने आपल्याला बोलवलं होतं. जरी असं जायचं असेल तरी असं जाऊ. ठीक आहे. मध्ये मध्ये भेटत जातो मी. आता वाजून किती गेले? 8:30 वाजलेत ना. राईट. मी मगाशी बघितलं तेवढे वाजले. 8:30 वाजलेत आणि इतकी जास्त भूक लागली ना.
बिकॉज दुपारी जेवण केलं त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही. आम्हाला तिघांना पण जबरदस्त भूक लागली. पण अजून ते बोलतात 1 तास थांबा, आपलं हॉटेल येईल तेव्हाच आम्हाला थांबता येईल, मध्ये कुठं थांबता नाही ना. आम्हाला वेट करण्याशिवाय काही पर्याय नाही, म्हणून ट्रेन बेस्ट असते. ट्रेनमध्ये आतापर्यंत 100 लोक येऊन गेले असे, वडापाव चाय ये भेड. पण असं या ट्रॅव्हल्समध्ये होत नाही आहे, बसमध्ये होत नाही आहे. तर आम्ही त्याचं अल्टरनेट शोधून काढलं. 1 तास आमचा टाईमपास कसा होईल तर तो असा होईल. सदा उनो घेऊन आला होता करून, तर आता उनो वगैरे खेळतोय आम्ही. ते कसं खेळायचं तर तो ते सांगेल. ठीक आहे, तुला येत आहे का? नाही अजिबात नाही. 3 पत्ती आम्ही का असतं आम्हाला माहिती. नॉर्मल भाकर चटणी ठेचा आणलं असतं तर लई परवडलं असतं, माहिती आहे का? काय हाल झाले. लाईट लागली. आमचं नशीब इतकी जास्त भूक लागली ना, पोटाचा आतड्या अशा गोडा झाल्या आजच्या. आणि कधीपासून बिचारे एकमेकांचं तोंड बघतायत. प्रत्येक गाव गेलं का असं होतं, आता थांबेल तेव्हा थांबेल, आता थांबेल तेव्हा थांबेल. बट फायनली या लाईटने अशा जगवली आमची. आता काहीतरी खाऊ हॉटेलला थांबवून, बिकॉज कंट्रोल होईना झालं. नाही थांबेल. 8:30 वाजून गेले. 8:30 वाजता आम्हाला उज्जैनला पोहोचवणार होता. बट का बेकार त्रास होतो ना आम्हाला. एक तर मागचं सीट आमचं उधळून आमच्या पाठीचे, आमच्या बॉडीचे बेकार हाल झाले, म्हणजे बापरे. आणि अजून इथून 2 तास दाखवतो. आज नंतर कधी आम्ही बसने येणार नाही. बसने आलो तरी ना शेवटच्या सीटवर कधीच बसणार नाही. पण सो फार सो गुड प्रवास आमचा नाही झाला, हाल झाले. बट ठीक आहे, चालतं एवढं तेवढं. आता तुम्ही जो बघितला नजारा आपला हॉटेलचा मागचा होता. आम्ही इथं जरा सुसू वगैरे करायला आलो होतो. आणि बसमध्ये ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे. मी कंप्लेंट करत नाही, बघा आपण आहे ना महाकालला भेटायला चाललो आहेत, महादेवाला भेटायला चाललो, तर एवढी इझी जर्नी राहणार नाही. आम्हाला आधी पण माहिती आहे. आणि ट्रेनने जरी गेलो ना तरी आमचे प्रवास एकदम हार्ड झालेत. म्हणजे कधी जागा नाही भेटली, कधी तिकीट कन्फर्म नाही झाली, या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. पण ठीक आहे, एक जर्नीमधला फन पार्ट आहे. खूप साऱ्या गोष्टी येतात आणि मजा येते. पण बसमध्ये प्रॉब्लेम काय आहे ना, तुम्हाला सुसू जरी लागली ना तर थांबताच येत नाही. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही जेवण रात्री केलेलं, अजून एक घुट पाणी सुद्धा पिलेलं नाही आहे. जस्ट बिकॉज सुसूची जी भीती आहे ना ती बसली होती म्हणून आम्ही. कारण की जर पाणी पिलं ना फॉर शुअर लगेच तुम्हाला अर्ध्या तासात 1 तासात सुसू लागेल म्हणजे लागेल. सो त्या भीतीने आम्ही पाणी नाही पिलं. आता पाणी पिऊ आपण. रेल्वेने जर आलो असतो ना तर एवढ्यात आपण कधीच पोचून गेलो असतो. म्हणजे 6-6:30ला रेल्वे उतरून पण देते आणि आपले आतापर्यंत आंघोळ वगैरे करून दर्शन पण होऊन जातात. पण बस लिटरली आम्हाला 12 वाजता सोडेल. आंघोळ वगैरे करून आपण दर्शनाला कधी जाऊ, म्हणजे जो सकाळचा जो टाईम होता ना तो चालला गेला आहे. सो हे ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज. जर तुम्ही पण येत असाल उज्जैनला बसने तर मी म्हणाल प्लीज प्लॅन आधीच करा. 1 महिन्याआधी करा, 20 दिवसाआधी करा, 15 दिवसाआधी करा, पण ट्रेनने या. जस्ट पोहोचलो आम्ही 4 तास लेट. हॉटेल बुक करायची, त्याच्यानंतर मग पुढचे प्लॅन. पोहोचलो आपण. हॉटेल रूम करून घेतला. एक रूम आहे मस्त, 3 जण ॲडजस्ट होऊन जाऊ. आणि याचे आम्हाला 900 रुपये लागलेत. 900 रुपये देऊन पूर्ण 24 तास तुम्ही राहू शकतात. गरम पाणीची सोयी सुविधा सगळ्या गोष्टी. आम्हाला फक्त मेन म्हणजे आमचा बॅगा सेफ राहतील इथं. बाकी तर पूर्ण दिवस आपण फिरणारच. 24 तासांमधून फक्त 8 तास आपण या रूममध्ये राहू. बाकी तर फक्त ट्रॅव्हलिंग होणार आहे. सो चला पटकन रेडी होऊ आणि त्याच्यानंतर दर्शनाला जाऊ आपण. आपण आंघोळ वगैरे करून ऑल रेडी झालेत. ऑफिशियली सगळ्यांचं वेलकम महाकालच्या नगरीमध्ये. आणि टेरेसवर आल्यानंतर मला जे दर्शन झालेत ना, वाव. पूर्णपणे दिसत नाही पण मला जे मेन मंदिर आहे महाकालेश्वरचं त्याचा कळस दिसतोय, ते बघून मन माझं खुश झालं. आणि इथं यायचं रिझन, मी जसं मागच्या 3 वर्षापासून आज 3रा वर्ष माझा सलग येतोय. खूप दिवसांपासून वाट बघत होतो. खूप साऱ्या गोष्टी माझ्या इथं आहेत. तुम्हाला दिसताना खूप चांगल्या गोष्टी दिसतात, पण बॅकग्राऊंडला खूप साऱ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. खूप साऱ्या गोष्टी चालत असतात. सो आपण दर्शनानंतर त्या सगळ्या गप्पा मारू. आधी हे सगळे रेडी झाल्यावर दर्शन घेऊ. त्याचा आधी तुम्ही कळसचे दर्शन घेऊन घ्या. हे बघा, हे मेन मंदिर आहे महाकालेश्वर उज्जैन आणि त्याचं कळस. खालून तिथून दर्शन होईल, पण तिथून व्हिडिओ नीट, आता मला माहिती नाही मोबाईल अलाउ करतात की नाही, पण तिथून व्हिडिओ काढता आला नसता मला. पण इथून बघा कळस एकदम प्रॉपर दिसतोय.
आम्ही दर्शन करून बाहेर येऊन गेलो. आता आम्ही महाकालेश्वर मंदिरला जिथून एंट्री करतात ना त्याचा बाहेर उभं आहे. आजचा दिवस थांबलो आहेत महाकाल लोक त्याचे दर्शन घ्यायचे. आणि यस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यायचं रिझन असं प्रत्येक वर्षी येतोच आपण. यावर्षी येणं खूप जास्त गरजेचं होतं माझ्यासाठी, बिकॉज खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. मागचे 5-6 महिने खूप जास्त टफ होते माझ्यासाठी आणि अजून पण खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत आणि परत अजून खूप साऱ्या गोष्टी येणार आहेत. त्याला घेऊन मी खूप जास्त त्रस्त होतो, खूप जास्त टेन्शनमध्ये होतो. त्याच्यामुळं म्हटलं चला आपण महादेवांची एकदा भेट घेऊयात, महादेवांजवळ जाऊयात, त्यांचे दर्शन घेऊयात. दर्शन खूप भारी झाले. 2 मिनटं 3 मिनटं फक्त महादेव यांना बघत होतो, महाकालेश्वर यांना बघत होतो, त्यांच्या ज्योतिर्लिंगाकडे बघत होतो आणि खूप प्रसन्न फील होतं. आणि यस थोडं हलकं फील होतं. खूप साऱ्या गोष्टी ज्या मी गप्पा मारल्यात महादेवांसोबत, ज्या असा आत बसलेल्या गप्पा होत्या त्या सगळ्या मी त्यांच्यासोबत मारल्या, जे मी कोणालाच सांगितलं नाही आहे आणि जे मी कोणाला मे बी शेअर पण नाही करणार. सो ते मी त्यांना सांगितलं आहे सगळ्या गोष्टी. सो यस आता बरं वाटतंय. आणि जसं आपण मागच्या 2 वर्ष आलो, आपला 3रा वर्ष पण पूर्ण झाला आणि यस इयर एंड आपला एकदम बेस्ट झाला. जसं आपण इयरच्या शेवटी प्रत्येक वर्षी येत होतो, यावर्षी पण झालं. सगळ्यांना गॉड ब्लेस यू. सगळ्यांसाठी प्रार्थना केली, माझ्या फॅमिलीसाठी, तुम्ही जेवढे लोक बघतात त्यांच्यासाठी, जे नाही बघत त्यांच्यासाठी पण. सगळे लोक खुश राहा, आनंदित राहा आणि मज्जेत राहा, हीच महादेवांची प्रार्थना केली आहे. जय श्री महाकाल. चला आता पटकन काहीतरी खाऊयात आणि त्याच्यानंतर जे राहिलेल्या गोष्टी आहेत ते पूर्ण करूयात. आपलं जेवण एकदम पोट भरून झालं आहे आणि आपण ह्या सोसायटीमध्ये थांबलो. सोसायटीने एक गली म्हणू शकतो. महाकालांचं मंदिर तिथं आहे आणि असा मधला स्पेस आणि आपली हॉटेल ही मागं आहे. आम्ही तर थांबलो होतो चहा प्यायला आणि आपले नवीन पार्टनर म्हणजे काका पण आपल्यासोबत चहा पिला. आता चहा पिऊ आणि मग वरती जाऊन जॅकेट घालू आणि गंगा घाट आहे इथं, गंगा घाटला जाऊ, मस्त बसू, तिथली आरती एन्जॉय करू, परत येऊ आणि मग आपले जे महाकाल लोक आहे त्याचं दर्शन करू. आमचा तिघांचा 2x3 आणि काकांचा एक स्पेशल. काकांना दे पहिले, काकांना दे. चेअर्स काका, चेअर्स. एक नंबर. एवढं बरं आमचं रूम इथं जवळच आहेत मंदिराजवळ आणि आम्ही सगळ्यांनी चेंज करून घेतलंय. तिकडं सदा रेडी, बाडा रेडी, मी पण रेडी. आणि माझ्याकडनं चुकून गंगा घाट बोललो होतो, ते गंगा घाट नाही, राम घाट आहे. ते मंदिराचं पाठीमागच आहे. इथून 700 मीटर काहीतरी दाखवतोय. पायी आपण जाऊ आणि 6:30ला आरती होती तिथं, ती पण आपण अटेंड करू. सो चला बॉईज, रेडी रेडी रेडी, चलो लेट्स गो. जाता जाता आपण खूप सारे मंदिरांचे दर्शन घेतले, जसं की सिद्धिमाता, जे 51 शक्तिपीठ मातेंचे मंदिर आहेत त्याच्यापैकी सिद्धिमातांचं एक मंदिर होतं, तिथं पण दर्शन झाले. अजून गणेशजीचं मंदिर होतं तिथं पण झाले. आणि आता आपण चाललो आहेत रामघाट. इकडे आमच्या भाऊ लोकांचा फोटोशूट चालू आहे, दोघांचा पण. इकडे जरा मी सगळ्या लोकांना बघत होतो, ऑब्झर्व करत होतो. खूप लोक खूप हॅपी आहेत, खुश आहेत आपल्या फॅमिलीसोबत. खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहेत. काही लोक तिथं डुबकी मारत आहेत आणि आंघोळ करत आहेत. पूर्ण बॉईज गँग आहे आणि महादेवांचा जय जयकार करतायत. खूप भारी वाटतं सगळ्यांना बघून, पॉझिटिव्ह फील होतं. आय होप सगळ्यांनी अशा ट्रिप केल्या असतील आणि तुमचा जो इयर एंड आहे तो तुम्ही पण बेस्ट वेने सेलिब्रेट केला असेल आणि मजा केली असेल आपल्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत. आता जाऊयात आपण महाकाल लोक बघायला, बिकॉज महाकाल लोक बघणं बाकी होतं आणि त्याचा जो मजा आहे बघायचा तो रात्रीच आहे. बिकॉज लाईटिंग अँड ऑल, खूप सारा इफेक्ट असतो, खूप साऱ्या गोष्टी असतात. सो म्हणून आम्ही दिवसा गेलो होतो, पण दिवसा आम्ही खूप घाईघाईत असं दुरूनच बघितलं. सो आता प्रॉपर मध्ये जाऊन पूर्ण महाकाल लोक एन्जॉय करू. आणि मी कितीही इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं, कितीही सांगितलं की हे भारी ते भारी, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः येत नाही, तुम्ही स्वतः त्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करत नाही, तोपर्यंत त्याचा काहीच फायदा नाही. तुम्ही पण या तुमच्या फॅमिलीसोबत, मित्रांसोबत आणि एन्जॉय करा. ठीक आहे. जबरदस्त गर्दी, खूप जास्त गर्दी. इथं भरपूरशे लोक VR मशीन लावून बसले आहेत. व्हर्च्युअल रियालिटी ज्याला म्हणतो आपण. तर ते इथं असे मशीन्स तुम्हाला 100-150 रुपयामध्ये तुम्हाला भस्म आरती बघायची असेल, भस्म आरती किंवा पूर्ण महाकाल लोकचं दर्शन हवं असेल, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटतील. बघा जो शेवटचा टोक आहे ना, जिथं महाकाल लोक संपतं, इथं मध्ये घुसून इथे येऊन तुम्ही ते एन्जॉय करू शकता. तसं सदा गेला आमचं तिकीट घ्यायला. आम्ही पण भस्म आरतीचा जो एक्सपिरियन्स आहे VR द्वारे
तो घेतोय. सो आता ते 3 तिकीट आल्यानंतर आपण इकडे जाऊ, इथं बसून आपण तो जो VR चा एक्सपिरियन्स आहे तो आपण एन्जॉय करू. हे असे हेडफोन, याचं मशीन. माझं आहे ना असं ना डोकं इतकं शांत झालं आहे ना, इतकं भारी वाटतं ना मला ते जेव्हा मी VRचा एक्सपिरियन्स घेतला, भस्मारतीचा एक्सपिरियन्स घेतला ना त्या VRद्वारे. मला आता लिटरली फील होतं, मला कोणी प्रत्येकाचं नशीब नसतं. मला आत्ता समजतं आहे की नशिबाचा खेळ आहे जो भस्मारती लाईव्ह अटेंड करतो आणि तो एक्सपिरियन्स घेतो. जो सकाळची भस्मारती होते 4 वाजेची, ते सगळ्यांचा नशिबात नसतं, जसं आमच्या नशिबात नाही. पूर्ण 6, 7, 8, 10 मिनटं जे काही चालत होते व्हिडिओ, असं स्तब्ध होतो मी, असं शांत बसलो होतो, फक्त बघत होतो आणि एकदम असं इमोशनल फील करत होतो, हॅपी फील करत होतो. पॉझिटिव्हिटी येत होती पूर्ण इकडून तिकडून आणि सगळीकडून. बाप रे, जर तुम्हाला भस्मारतीचा लाईव्ह एक्सपिरियन्स नाही भेटला, प्लीज मी रिक्वेस्ट करेल सगळ्यांना, इथं VRद्वारे त्याचा एक्सपिरियन्स नक्की घ्या. जस्ट वाव, सगळे पैसे वसूल असं वाटतं मला आता. आणि परत ट्राय करेल मी तिथं एखादा महाराजला विचारून, कोणाला तरी काहीतरी जुगाड करून की आम्हाला भस्मारती अटेंड करायला भेटेल का. बाकीच्यांना विचारलं मी दुपारीच, ते नाही बोलले तोंडावर. पण आता हे बघितल्यानंतर मला असं होतं की मी कधी भस्मारती अटेंड करेल आणि कधी बघेल. ऑलराईट, येऊन गेलो रूमवर आणि खूप जास्त थंडी इथं. आम्ही एकदा आमच्या गुदड्या घेऊन झोपायला जाणार होतो. किती 11 वाजले असतील ना आता, 11, 11, 11 काहीतरी झालेत. आम्ही लवकर येऊन गेलो बिकॉज आमचे हात पाय पूर्ण बॉडी इतके जास्त पेन होते ना, बाहेर फिरायची हिंमतच होत नाही. आणि जेवढा पण एरिया होता आज आम्ही पूर्ण दिवस कव्हर करून घेतला, पूर्ण फिरून घेतलं. खूप साऱ्या गोष्टी राहून गेल्या आमच्या दुसरीकडे जायचं, पण त्या आम्ही ऑलरेडी बघून घेतल्या. त्यामुळे प्लॅन केला की इथं आपल्या परिसरात थांबू, महाकाल लोक बघू. महाकाल लोक बघण्याचा आमचा खूप टाईम गेला. परत रामघाटला गेलो, तिथं खूप सारा टाईम गेला. आणि येस, आय होप तुम्हाला पूर्ण ब्लॉग आहे तो आवडला असेल उज्जैनचा. आणि आपण स्टार्टिंगपासून जसं स्टार्ट केला इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करून जा व्हिडिओला, नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या आणि कमेंट करून द्या तुमची फेवरेट. आणि तुम्ही काय प्लॅन करतायत न्यू इयरला तो नक्की कमेंट करून जा. फॅमिलीसोबत, मित्रांसोबत कसं जातात ते. आपण भेटूयात उद्याचा स्पेशल दिवस आहे, आम्हाला लवकर निघायचं आहे 9 वाजता. बट ऑब्वियसली चेकआउट आहे, ते करावं लागेल. आणि ओमकारेश्वरला जायचा प्लॅन आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. तोपर्यंत सबस्क्राईब करून द्या. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. बाय, गुड नाईट, टेक केअर.